मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात की दुःख हे जीवनाचं सर्वात मोठं मित्र आहे, जे आपल्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जातं. हे एक खोल आध्यात्मिक सत्य आहे. जेव्हा जीवन सुखी आणि आरामदायी असतं, तेव्हा माणूस अनेकदा सांसारिक सुखांमध्ये इतका रमून जातो की त्याला देवाची आठवणही होत नाही. पण जेव्हा दुःख येतं, जेव्हा अडचणी वेढून घेतात, जेव्हा सगळे आधार तुटतात, तेव्हा माणसाला त्याच्या मर्यादांची, त्याच्या दुर्बलतेची आणि या जगाच्या नश्वरतेची जाणीव होते. अशा बिकट परिस्थितीतच त्याला ईश्वराच्या असीम शक्तीचा आणि दयेचा आश्रय घेण्याची प्रेरणा मिळते. दुःख आपल्याला अहंकारापासून मुक्त करतं, आपल्याला विनम्र बनवतं आणि आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा मार्ग मोकळा करतं. या अर्थाने दुःख एक कठोर पण खरं मित्र आहे, जे आपल्याला अंतिम सत्याकडे घेऊन जातं. जेव्हा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा देव तुमच्यासाठी नवीन दरवाजा उघडतो. पण जर तुम्ही जुन्याच दरवाजाकडे पाहत राहाल, तर नवीन मार्ग कधीच दिसणार नाही. ज्यांना जायचं असतं ते जातातच, ज्यांना राहायचं असतं ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत राहतात. जो निघून गेला त्याच्या मागे धावू नका. आयुष्यासोबत माझा सौदा खूपच महाग ठरला. तिने मला जबाबदाऱ्या दिल्या आणि माझा आनंद घेऊन गेली. भक्तीची दोरी दिसत नसली तरी ती इतकी मजबूत असते की ती परमात्म्यालाही बांधू शकते. कमी सुंदर असलेल्या लोकांचं प्रेम खूप सुंदर असतं. शिक्षणाने आपल्याला अंगठ्याच्या ठशावरून सही करायला शिकवलं आणि तंत्रज्ञानाने पुन्हा सहीवर अंगठ्याच्या ठशावर आणलं. ज्याला गर्वाचं वारं लागतं, त्याला ना औषध लागतं ना प्रार्थना. प्रयत्न करणं कधीच सोडू नका, कारण तुम्ही सोडून दिलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी दुसरा व्यक्ती तयार आहे. जो माणूस कुटुंबासाठी भाकरी कमवतो, तोच माणूस अनेकदा कुटुंबासोबत भाकरी खाऊ शकत नाही. प्रत्येक वेळी युद्धाची सुरुवात करणं आवश्यक नाही. माझं ऐका, चूक जर लहान असेल तर ती सोडून द्या. जे आम्हाला पुन्हा शोधत आहेत ते परिस्थिती पाहून रंग बदलणारे आहेत. त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला तयार आहेत. जगाशी जेवढा कमी संबंध असेल, तेवढाच आयुष्याचा रस्ता सुंदर असेल. आम्हाला वारसा हक्काने जो धोका मिळाला आहे, त्याची शपथ आहे, आम्ही तो कोणालाच देणार नाही. जेव्हा प्रवासात एकटं चालायला जमतं, तेव्हा स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणीच नसतो. कोणालाही इतका हक्क देऊ नका की तो तुमच्या हसण्या रडण्याचा निर्णय घेईल. आत्मसन्मान वाचवून ठेवा साहेब, संपत्ती तर येत जात राहील. लोकांनी साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका. स्वप्न तुमची आहेत, प्रयत्नही तुम्हालाच करावे लागतील. एक आरसा आपली योग्यता कधीच बदलत नाही, मग तो 2 तुकड्यांमध्ये असो किंवा 1000 तुकड्यांमध्ये. म्हणून आपलं मूळ वागणं कधीच बदलू नका, मग परिस्थिती कशीही असो. जे लोक गोष्टी लपवणारे असतात ते जास्त काळजी घेणारे असतात. जो सोबत असूनही सोबत नाही, तो निघून जरी गेला तरी काही फरक पडत नाही. आता प्रत्येक नात्याचा अर्थ बदलला आहे. प्रत्येक नात्याचा अर्थ फक्त मतलब आहे. वेळेसोबत चालणं काही गरजेचं नाही. सोबत चाला, एक दिवस वेळ स्वतः तुमच्या सोबत चालेल. सौंदर्य यात नाही की आपण कसे दिसतो, तर सौंदर्य यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो. कधी कधी वाईट वेळ तुम्हाला काही चांगल्या लोकांशी भेटवण्यासाठी येते. चांगले लोक जर सोबत असतील तर वाईट दिवसही चांगले बनतात. कुठलाही स्वार्थ न ठेवता कोणाचं तरी भलं करून बघा. तुमच्या सगळ्या अडचणी तो वरचा देव दूर करेल. स्वतःलाही कधीतरी जाणून घ्या. थोडीशी मजा स्वतः सोबतही असते. नाती कधीही गोड आवाज किंवा सुंदर चेहरा असल्यामुळे टिकत नाहीत. ती स्वच्छ मन आणि खऱ्या विश्वासावर टिकतात. मनाला फक्त शांतता हवी असते. नात्याचं नाव काहीही असो. फक्त हे जाणून घेण्यासाठी की जवळ कोण आहे, खूप लांबपर्यंत जावं लागतं. आयुष्याचा वेग खूपच जास्त आहे. सकाळचं दुःख संध्याकाळी जुनं होऊन जातं. आयुष्यात अशी नाती बनवा ज्यांना खोटं बोलायची गरज पडणार नाही आणि तुम्हाला खरं जाणून घ्यायची. वेळेचा तर तोटाच आहे. वाईट वेळ असेल तर संयम ठेवा, चांगली असेल तर आभार माना. आयुष्यात आयुष्य शोधणं हेच आयुष्य आहे. कोणालाही प्रेम करण्याआधी संपत्ती कमवून घ्या. चेहऱ्यावर मरणाऱ्यांना हृदयाची किंमत नसते. नोकरी करणाऱ्यांना फक्त 2च आशा असतात, एक तर पगार यावा किंवा रविवार असावा. थोड्या उणीवाही आवश्यक आहेत. माणूस असाल तर माणूस दिसणंही गरजेचं आहे. इतकं वाईट वागू नकोस आयुष्य, आम्ही काही इथे पुन्हा पुन्हा येणार नाही. आयुष्य इतकं खाजगी करा की 4 लोक विचार करतील
जिवंत आहेत की मेले? कोणाला तरी अर्धवट मिळवण्यापेक्षा त्याला पूर्णपणे गमावून टाकणं जास्त चांगलं आहे. समस्येचा अंतिम उपाय माफी आहे. माफ करा किंवा माफी मागा. शिक्षण खूप कमजोर असतं, पण सत्य दाखवण्यापासून ते कधीच घाबरत नाही. प्रवासात वेळेवर नसताना वेगळे झालेले खूप लांबपर्यंत आठवतात. आई सर्वात जास्त एकटेपणात आठवते आणि वडील रिकाम्या खिशात. ही तक्रार नाही, अनुभव आहे की ज्याची किंमत असते त्याचीच किंमत केली जात नाही. हळूहळू तुमच्या आठवणी, आम्ही आणि हा प्रवास संपेल. जेव्हा आयुष्य डोळ्यांमध्ये खुपायला लागतं तेव्हा डोळ्यांमध्ये देवाला बसवून घ्या. जर मी सगळ्यांसारखा असतो तर विश्वास ठेवा इतका त्रास झाला नसता. एका वेळेनंतर आयुष्यात कोणाचीही तक्रार राहत नाही. सगळा वेळेचा खेळ आहे. ज्याची वेळ आली तो चमकला. सून सुसंस्कृत होती जोपर्यंत ती सहन करत राहिली. ती उद्धट झाली जेव्हा ती बोलली. कदाचित प्रत्येक माणसाकडे एक अशी बाजू असते जी त्याला कोणालाही सांगायची नसते. माणूस दुःखासोबत जगू शकतो पण घुसमटी सोबत नाही. जे खानदानी श्रीमंत असतात त्यांचा स्वभाव नम्र असतो आणि तुमचा बोलण्याचा ढंग सांगतोय की तुमची संपत्ती नवीन आहे. जिथे तुमचं असणं आणि नसणं समान असेल तिथे तुमचं नसणंच जास्त चांगलं आहे. जे काही मिळालं आहे त्यावर इतकं प्रेम केलं आहे की स्वतःला तहानलेलं असल्याचं जाणवलं आहे. जर तुम्हीच खोलीत सर्वात हुशार असाल तर तुम्ही चुकीच्या खोलीत आहात. म्हणतात कबरीत शांत झोप लागते, ही पण जिवंत लोकांनीच सांगितलेली गोष्ट आहे. चिंता सोडून द्या, तणाव मोडून टाका आणि ज्यांनी तुमची किंमत समजून घेतली नाही त्यांना शून्याची किंमत द्या. प्रत्येकाची आपली एक लायकी असते. कोणी प्रेम देतो तर कोणी धोका. कोणाचे तेवढेच राहा जेवढा तो तुमचा आहे. जगासमोर रडण्यापेक्षा संयम बाळगणं चांगलं आहे. मला आठवतं की मी काय होतो आणि काय झालो. कोणालाही इतका भाव देऊ नका की तो तुम्हाला रद्दी समजेल. तुझं दुःख तुझंच राहील, मग तू ते कोणाला सांग किंवा नको सांगू. माणूस सगळीकडून निराश झाल्यावर शेवटी घरीच परत येतो. परिस्थिती खराब असेल तर लोक तुमची चौकशी करून मजा घेतात. आयुष्यात सर्वात मोठा थप्पड तेव्हा लागतो जेव्हा कोणाकडून ठेवलेली अपेक्षा मरून जाते. नात्यांची खरी परीक्षा कठीण काळात होते, कारण पावसाळ्यात प्रत्येक पान हिरवंच दिसतं. खुशामत करणं खूप सोपं आहे, पण प्रशंसा करणं खूप कठीण आहे. जो प्रेम करेल तो रडत राहील. हेच होत आलं आहे आणि हेच होत राहील. त्याला धडकून फुलपाखरू मरून गेलं कारण कोणीतरी भिंतीवर फूल बनवलं होतं. जे लोक माझ्या बुडण्याची मजा पाहत होते आता तेच नावे घेऊन मला शोधायला निघाले आहेत. आजकाल व्यवहार आणि मैत्री नोटांसारखी झाली आहे. भीती वाटते की ती कुठे नकली तर नाही ना. जोपर्यंत मनात कैकई नाही तोपर्यंत कोणी मंथरा कान भरू शकत नाही. कोणत्याही एक्सरे मध्ये दिसत नाहीत ती जखमा ज्या आपले लोक देतात. चांगलं केलंस देवा, तू मला इतक्या संकटांमध्ये टाकलं. माझा सगळा भ्रम दूर झाला की या जगात माझे खूप जवळचे आहेत. मदत करण्यासाठी फक्त पैशांची गरज नसते, त्यासाठी एका चांगल्या मनाची गरज असते. ताकदीचा उपयोग योग्य ठिकाणी करायला हवा, मग ती मेंदूची ताकद असो वा शरीराची. चित्रच नाही तर चरित्रही सुंदर असायला हवं. घरच नाही तर भावनाही सुंदर असायला हवी. साधनच नाही तर साधनाही सुंदर असायला हवी. दृष्टीच नाही तर दृष्टिकोनही सुंदर असायला हवा. पाऊल, शपथ आणि लेखणी नेहमी विचारपूर्वक उचलायला पाहिजे. एखाद्या चांगल्या माणसासोबत इतकंही वाईट वागू नका की त्याच्यासोबत केलेल्या फसवणुकीचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. चांगल्या माणसांची ओळख कशी होईल? दोन्ही गोष्टी नकली झाल्या आहेत. अश्रू आणि हसू सहजच नाही होत. साहेबांच्या अंत्ययात्रेत गर्दी. प्रत्येक व्यक्ती चांगला वाटतो, पण मेल्यानंतर सोबत तर आयुष्यही सोडून जातं. मग फक्त लोकांचीच तक्रार का? लोक वाट पाहत राहिले की आम्हाला तुटलेलं पाहावं आणि आम्ही सहन करत करत दगडाचे झालो. आनंदी राहण्याचा फक्त एकच मंत्र आहे, अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, दुसऱ्या कोणाकडून नाही. जेव्हा वेळ खराब असेल तेव्हा त्रासून जाऊ नका. ते क्षणही निघून जातात ज्यांचं निघून जाणं कठीण असतं. जवळच्यांकडून मिळालेला अनुभव फक्त एवढंच शिकवतो, कोणाला तेवढंच भेटा जेवढं त्याला भेटायचं आहे. मला आता फक्त स्वतःला शोधायचं आहे, बाकी सगळं काही तर इंटरनेटवर आहेच. एक गोष्ट सांगू, कधी कोणाशी बोलण्याची सवय लावून घेऊ नका, कारण जेव्हा तो बोलायचं सोडून देतो तेव्हा जगणं कठीण होऊन जातं. नात्यांचा गैरवापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत. जे सहन करायचं होतं ते सहन केलं, आता फक्त जगायचं आहे. विसरणं कठीण असतं, तरीही लोक विसरून जातातच. नजरेनेही धक्का लागतो साहेब, जेव्हा कोणी पाहूनही दुर्लक्ष करतं.
डोळे जर उदास असतील तर तुम्ही कितीही हसलात तरी मनातील वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. कधीतरी एकटं राहून बघा, शब्दांपेक्षा जास्त अश्रू बाहेर पडतात. समाधानाचे खूप नखरे आहेत साहेब, कितीही प्रयत्न करा मिळतच नाही. चुकीच्या रस्त्यावर वेगाने धावण्यापेक्षा योग्य रस्त्यावर हळूहळू चालणं जास्त चांगलं आहे. माणसाची ओळख त्याच्या कर्मामुळे होते. महागडे कपडे तर दुकानांमध्ये पुतळेही घालतात. मलम लावून घेण्याच्या लालसेपोटी आपल्या दुखणाऱ्या नसेचा पत्ता लोकांना सांगणं ही मूर्खपणाची अंतिम मर्यादा आहे. जर यशस्वी व्हायचं असेल तर ध्येयावर नजर ठेवा. कावळ्यांच्या ओरडण्याने गरुड थांबत नाही. विचार हे वाहत्या पाण्यासारखे आहेत. जर तुम्ही त्यात घाण मिसळली तर ते गटार बनेल आणि सुगंध मिसळला तर तेच गंगाजल बनेल. जर तुम्हाला कोणामध्ये वाईट गोष्टी दिसल्या तर सगळ्यांना सांगण्याऐवजी स्वतःमध्ये डोकावून बघा. प्रेम आणि विश्वास हे जीवनाचे दोन असे खांब आहेत जे कोणत्याही नात्याचा पाया मजबूत करतात. प्रेम शब्दांनी नाही तर कृतींनी मोजलं जातं. जो माणूस फक्त प्रेमाबद्दल बोलतो तो कल्पनेत जगतो. खरं प्रेम ते आहे जे न बोलताही खूप काही समजून घेतं. जेव्हा आपण कोणावर खरं प्रेम करतो तेव्हा त्याचा आदर फक्त त्याच्या समोरच नाही तर त्याच्या अनुपस्थितीतही करतो. विश्वास आणि प्रेमाचं नातं असं असतं ज्याला फक्त वेळेसोबत मजबूत करता येतं. खरं तर आपल्याला हे समजून घ्यायला हवं की जागरूकता आपल्या आतच आहे. जेव्हा आपण स्वतः झोपलेले असतो आणि देवाला जाग करण्याचा भ्रम बाळगतो तेव्हा खरं तर आपल्याला स्वतःला जागृत करण्याची आवश्यकता असते. जागलेल्या व्यक्तीला जागा करण्याची काही गरज नसते तर झोपलेल्याला स्वतःच उठायचं असतं. वेळ आणि नशीब दोन्ही जीवनातील असे खेळाडू आहेत जे आपल्याला अनेकदा गोंधळात पाडतात. वेळेचा खेळ खूपच विचित्र असतो. तो कोणालाही साथ देत नाही, पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तोच सर्वात मोठा साथीदार बनतो. अनेकदा असं होतं की एखाद्याच्या मेहनतीचं फळ त्याला लगेच मिळत नाही आणि तो निराश होतो. पण हीच वेळ एक दिवस स्वतः म्हणते, आता तुझी पाळी आहे. म्हणूनच आयुष्यात संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. जे लोक वेळेची वाट पाहू शकत नाहीत ते अनेकदा त्यांच्या ध्येयापासून भरकटतात. जो व्यक्ती खऱ्या मनाने मेहनत करतो त्याची मेहनत त्याला एक दिवस नक्कीच यशापर्यंत पोहोचवते आणि हेच यश त्या व्यक्तीची ओळख बनतं. आयुष्यात संघर्ष आणि आव्हानांना तोंड देणं तितकंच गरजेचं आहे जितकं यशाचा आनंद घेणं. जे लोक अडचणींना घाबरतात ते कधीच त्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत. परिश्रम आणि योग्यतेने कोणतेही ध्येय मिळवता येतं, पण मोठं ध्येय मिळवण्यासाठी दृढ संकल्प आणि हिमतीची गरज असते. जे लोक अपयशाला घाबरतात ते कधीच मोठ्या यशाचा आनंद घेऊ शकत नाहीत. मैदानात हरलेला माणूस तरीही जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. आयुष्यात अनेकदा आपण दुसऱ्यांच्या बोलण्याने प्रभावित होतो, पण हे गरजेचं आहे की आपण आपली ताकद ओळखावी आणि आपल्या रस्त्यावर ठाम राहावं. कोणत्याही कामात गर्व खिशात ठेवायला हवा, कारण जग झुकणाऱ्याचा आदर करतं. जर कोणाला जास्त आदर किंवा प्रेम दिलं तर तो तुम्हाला सोडून जातो. प्रेम आणि नात्यांमध्ये संतुलन राखणं खूप गरजेचं आहे. एक समजूतदार व्यक्ती तोच आहे जो त्याच्या भावना आणि कृती योग्य वेळी नियंत्रित करू शकतो. हे विचार करू नका की 1 महिना किंवा 1 वर्षात काय होऊ शकतं, तर हे विचार करा की 24 तासात काय शक्य आहे. कोणाचाही खरा चेहरा तेव्हाच समोर येतो जेव्हा तुम्ही त्याच्या फायद्यासाठी महत्वाचे नसता. 1 मिनिटात आयुष्य बदलत नाही, पण 1 मिनिटात विचारपूर्वक घेतलेला निर्णय आयुष्य नक्कीच बदलू शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही असे अनमोल विचार घेऊन आलो आहोत जे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणतील. हे प्रेरणादायक विचार फक्त तुमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करत नाहीत, तर तुम्हाला नवीन दिशा आणि ऊर्जाही देतात. आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या अनमोल विचारांचा आनंद घ्या. श्रीकृष्ण म्हणतात की जसं उकळत्या पाण्यात कोणतीही प्रतिमा दिसत नाही, त्याचप्रमाणे बेचैन मनाने कोणत्याही समस्येवर उपाय मिळणार नाही. म्हणून शांत मनाने विचार करा, तुम्हाला प्रत्येक समस्येवर उपाय मिळेल. कोणाचाही हात तेव्हाच धरा जेव्हा तुम्ही त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण निभावू शकाल. जे काही तुम्हाला मिळत आहे ते तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुम्हाला हे कळत नाही, पण देणाऱ्याला पूर्णपणे माहिती आहे. श्रीकृष्ण म्हणतात की वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणारे सोडून जातात. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं सोडत नाही तोपर्यंत तुम्ही हरू शकत नाही. कोणाला हरवणं खूप सोपं आहे, पण कोणाला जिंकणं खूप कठीण आहे. गेलेल्या कालची आठवण करू नका आणि नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. जे व्हायचं आहे ते होणारच आहे. म्हणूनच उद्याच्या चिंतेत आजचं हसू वाया घालवू नका. जिथे तुमची किंमत नाही तिथे जाऊ नका आणि जो ऐकायलाच तयार नाही त्याला समजवण्याचा प्रयत्न करू नका.
जर कोणाला पश्चाताप होत नसेल तर त्याच्यासोबत जेवण करू नका. जो खरं बोलल्यावरही नाराज होतो त्याला समजवण्याची गरज नाही. जे दुःख तुम्हाला सांगावं लागतं ते कसले दुःख, आणि जो दुःख समजूच शकत नाही तो कसा सोबती. देवाने आपल्याला आयुष्य एक भेट म्हणून दिलं आहे. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण स्वतःला भेट म्हणून एक चांगलं आयुष्य देतो. नदी ओलांडताना जर भीती वाटत असेल तर सुखाच्या समुद्रात पोहण्याची स्वप्न बघू नका. रागात जो सोडून जातो तो परत येऊ शकतो, पण हसून सोडून जाणारा कधीच परत येत नाही. भावनांमध्ये वाहून कोणालाही आपल्या कमकुवत बाजू सांगणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. त्रास कशाला म्हणतात? जेव्हा मनात सांगण्यासारखं खूप काही असतं आणि जीभ शांत असते आणि समजून घेणारं कोणी नसतं. दुःख तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतं. फरक फक्त एवढाच आहे, कोणी रडून सांगतं आणि कोणी हसून लपवून ठेवतं. ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे माणसाच्याही दोन बाजू असतात. आतून काहीतरी वेगळंच आणि बाहेरून काहीतरी वेगळंच. नातं कोणतंही असो हिऱ्यासारखं असायला हवं, दिसायला लहान पण मौल्यवान आणि अनमोल. नात्यात राहणं प्रत्येकाच्या बसची गोष्ट नाही. दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद सोडावा लागतो. जेव्हा नाराजी एखाद्या आपल्या व्यक्तीसोबत असते तेव्हा माणूस ओरडत नाही तर रडून मोकळा होतो. अंधारापासून नाही तर अंधारात ठेवणाऱ्यांपासून सावध राहा. विश्वास काचेसारखा असतो, एकदा तुटला की कितीही जोडला तरी चेहरा वेगवेगळाच दिसेल. नाव आणि ओळख लहान असली तरी चालेल, पण ती स्वतःच्या हिमतीवर असायला हवी. वेळेचं चक्र खूप वेगाने फिरतं, म्हणून आपल्या ताकदीचा गर्व करू नका आणि आपल्या संपत्तीचाही नाही. सगळ्यांना एक दिवस चित्रातील रंगांसारखं उडून जायचं आहे. आपण वेळेच्या फांदीवर बसलेल्या त्या पक्ष्यांसारखे आहोत. खूप चांगले असूनही तुम्ही प्रत्येकासाठी चांगले असू शकत नाही. कुठेतरी तुम्हाला वाईट बनवलं जाईल किंवा वाईट सिद्ध केलं जाईल. स्वतःमध्ये थोडा आत्मसन्मान असणं गरजेचं आहे, नाहीतर लोक तुम्हाला तिथेही दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. कितीही आलिशान घरं, हिरे आणि दागिने जमा केले तरी जर आयुष्यात प्रेम नसेल तर सगळं धूळ आणि माती आहे. रोज भांडण करा किंवा खूप झगडा करा, पण कुटुंबापासून वेगळं होण्याचा कधीच विचार करू नका, कारण त्या पानांची काही किंमत नसते जी झाडापासून वेगळी होऊन खाली पडतात. आपल्या आतल्या मुलाला नेहमी जिवंत ठेवा. जास्त समजूतदारपणा आयुष्याला बेरंग बनवतो. प्रयत्न करा की आयुष्याचा प्रत्येक क्षण चांगला जाईल, कारण आयुष्य राहो वा न राहो चांगल्या आठवणी नेहमी जिवंत राहतात. माणूस कितीही प्रयत्न करो, अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि शेवटच्या क्षणी माया कुणाचीही साथ देत नाही. आपला खिसा कधीही रिकामा होऊ देऊ नका, नाहीतर तुमचे जवळचेही तुम्हाला ओळखायला नकार देतील. प्रेमाच्या दुःखाचा रस्त्यांशी काही संबंध नाही. ते तिथेही पाऊल ठेवतं जिथे कोणताही रस्ता नसतो. वेळेसारखे बना. जो तुमची किंमत करत नाही त्याला पुन्हा भेटू नका. दुसऱ्यांच्या बाळावर उडून दाखवाल तर स्वतःच्या पायाने उडण्याचं कौशल्य विसरून जाल. वाढतं वय तुम्हाला हे नक्की सांगेल की काही लोकांना गमावणं म्हणजे खरं तर खूप काही मिळवण्यासारखं आहे. आयुष्यभर आठवतं, अडचणीत साथ देणारा आणि अडचणीत साथ सोडून जाणारा. मी कोणापेक्षा जास्त चांगलं काम करू याने काही फरक पडत नाही. मी कोणाचं तरी चांगलं करू याने खूप फरक पडतो. जास्त सरळ असणंही योग्य नाही, कारण सरळ झाडांना तर कापलं जातं आणि वाकडी झाडं सोडून दिली जातात. ज्यांच्याजवळ आपले लोक आहेत ते त्यांच्यासोबत भांडतात. ज्यांचं कोणीच नाही ते आपल्या लोकांना शोधतात. एक खरं नातं फक्त वेळ आणि इज्जतीशिवाय काहीही मागत नाही. जगातील सर्वात वाईट व्यसन म्हणजे कोणत्याही माणसाचं व्यसन. या व्यसनापासून दूर राहा, नाहीतर तुमचं भविष्य बर्बाद करण्याशिवाय काहीच मिळणार नाही. मला आजकाल त्या दगडाचा शोध आहे जो लोक अनेकदा हृदयावर ठेवून कोणाला तरी विसरून जातात. वेळेने माहित नाही का आयुष्यात जखमा दिल्या आहेत. ज्यांना आपण आपलं मानत होतो त्यांनीच आपल्याला दुःख दिलं आहे. वेळ कुठे थांबते? थांबतो तर आपण, कधी एखाद्या क्षणात, कधी एखाद्या व्यक्तीमध्ये. दुःख तर इथे सगळ्यांचं आहे. कोणी लिहित आहे तर कोणी वाचत आहे. किंमत कर, दाखवू नकोस. काळजी कर, सांगू नकोस. तुला मैत्री टिकवायची असेल तर प्रेम कर, पण सांगू नकोस. ती आनंदी आहे पण कदाचित आमच्यामुळे नाही. ती नाराज आहे पण कदाचित आमच्यावर नाही. कोण म्हणतो की त्यांना प्रेम नाही? प्रेम तर आहे पण कदाचित आमच्यावर नाही. शायरांची संख्या का वाढत आहे? वाटतं प्रेमाने खूप जणांना बर्बाद केलं आहे.
सावलीला आकार समजून बसलो, स्वप्नांना साकार समजून बसलो. हसण्याची होती त्यांची सवय, मी त्याला प्रेम समजून बसलो. ना नात्यांनी साथ दिली, ना ध्येयाने वाट पाहिली. मी माझ्या आयुष्यावर काय लिहू, माझ्या सोबत तर अपेक्षांनीही मस्करी केली. ही रात्र पण काय रात्र आहे, प्रत्येक रात्री तुझी आठवण आहे. ज्या रात्री तुझी आठवण नाही, ती रात्र मला आठवत नाही. आपल्या नजरेने स्वतःकडे बघू नकोस, हिराही तुला दगडच वाटेल. सगळे तुला म्हणतात की तू चंद्राचा तुकडा आहेस, पण माझ्या नजरेतून बघ, चंद्रही तुझा तुकडा वाटेल. आयुष्यभर साथ देशील असा आम्हाला भ्रम झाला. एक नातं आशेवर सुरू झालं आणि दुर्दैवाने संपलं. एका फकीराने मला स्पर्श करून म्हटलं, विचित्र प्रेत आहे, श्वासही घेतं. तुझ्या चेहऱ्याची ती सुंदर प्रतिमा कुठून आणू, प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जाईल असं नशीब कुठून आणू. जो व्यक्ती त्याच्या वेळेचा योग्य उपयोग करतो तोच आयुष्यात पुढे जातो. वेळ कोणासाठीही थांबत नाही. जर आपण आपली वेळ फालतू गोष्टींमध्ये लावत राहिलो तर आयुष्यात काहीच मिळणार नाही. म्हणून वेळेची किंमत समजून घेणं आणि ती योग्य दिशेत लावणं खूप आवश्यक आहे. जो व्यक्ती खऱ्या मनाने धर्माच्या मार्गावर चालतो त्याला लगेचच शांती मिळते. धर्माचा अर्थ फक्त पूजा अर्चा नाही, तर योग्य आचरणही आहे. जर आपण आपल्या आयुष्यात चांगले विचार आणि कर्म अंगीकारले तर आपल्याला खरी शांती आणि समाधान मिळेल. खरं यश काय आहे? लोक यशाला फक्त पैसा आणि प्रतिष्ठेशी जोडून पाहतात, पण खरं यश ते आहे ज्यात व्यक्तीला शांती आणि समाधान मिळतं. जर कोणाकडे सगळं काही आहे पण तो मानसिकदृष्ट्या अशांत आहे तर त्याला कधीच यशस्वी म्हणता येणार नाही. खरं यश हे आहे की आपण आयुष्याचा प्रत्येक क्षण पूर्णपणे जगावा, आपल्या प्रियजनांसोबत प्रेमाने राहावं, आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहावं. आयुष्य एक प्रवास आहे ज्यात आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. जर आपण या शिकवणी योग्य प्रकारे समजून घेतल्या आणि अंगीकारल्या तर आयुष्य आनंददायी होऊ शकतं. गीतेतील उपदेश आपल्याला हेच शिकवतात की आयुष्यात संतुलन राखणं सर्वात महत्वाचं आहे. जेव्हा आपण आपलं मन, कर्म, विचार आणि वर्तन योग्य दिशेत ठेवतो तेव्हा खरं सुख मिळतं. हुशार असणं चांगली गोष्ट आहे, पण यापेक्षाही चांगली गोष्ट ही आहे की हे फक्त तुम्हालाच माहिती असावं. कारण कधी कधी गरजेपेक्षा जास्त समजदारी माणसाला बेचैन बनवते. जगात अनेक लोक असे भेटतात ज्यांची उपस्थिती आपल्याला शांतता देते, पण ते दुसऱ्याच्या आनंदात व्यस्त असतात. हीच जीवनाची सच्चाई आहे. ज्याला मिळवण्यासाठी आपण तळमळतो तो दुसऱ्याच्या हसण्याचं कारण बनलेला असतो. लोक त्यांची नाती वाचवण्याऐवजी तोडण्यासाठी कारणं शोधतात आणि चुकीचे आरोप करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. जेव्हा स्वप्न आपली आहेत तेव्हा प्रयत्नही आपलेच असायला हवेत. नशिबाला किंवा दुसऱ्यांना दोष देऊन काहीच बदलत नाही. जरी देवाने उशिरा दिलं तरी जे देतो ते सर्वात चांगलं असतं. हेच कारण आहे की ज्या गोष्टींची आपण खूप वेळ वाट पाहतो त्या अनेकदा आपल्या आयुष्यात कायमचा आनंद घेऊन येतात. जगाने धोका देऊन हुशारी शिकून घेतली आणि आम्ही विश्वास ठेवून स्वतःलाच गुन्हेगार बनवून घेतलं. कधी कधी आयुष्यात एक छोटीशी ठेच खूप मोठा धडा शिकवून जाते. जसं रस्त्याच्या कडेला असलेल्या चहावालाने चहासोबत काहीतरी अजून घ्यायला सांगितलं, पण उत्तर देण्याआधी मन भूतकाळातल्या गल्ल्यांमध्ये निघून गेलं. काही नाती अशी असतात ज्यातून कोणताही आर्थिक फायदा होत नाही, पण ती आपल्या आत्म्याला श्रीमंत करतात. आयुष्यात काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. पहिली म्हणजे मृत्यू निश्चित आहे. दुसरी म्हणजे आपल्या सोबत काहीही कायमस्वरूपी जाणार नाही. तिसरी म्हणजे कर्माचं फळ नक्की मिळेल. चौथी म्हणजे अडचणींचा उपाय तिथेच मिळेल जिथे त्या निर्माण झाल्या आहेत. आणि पाचवी म्हणजे जे काही आपल्या जवळ आहे त्यात समाधान मानणं हेच खरं सुख आहे. देव आपल्याशिवायही देवच आहे, पण आपण देवाशिवाय काहीच नाही. आपल्या अडचणींची कारणं दुसऱ्यांना मानल्याने त्या कधीच संपत नाहीत. जेव्हा अचानक कोणाचं वागणं बदलतं तेव्हा हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे. विज्ञान म्हणतं की जिभेला झालेली जखम सर्वात लवकर बरी होते, पण अनुभव म्हणतो की जिभेने दिलेली जखम कधीच भरत नाही. अंधाराच्या मुठीत एक नवी सकाळही असते, पण आधी रात्रीचा सगळा अंधार सोसावा लागतो. सर्वात मोठा गुन्हा अन्याय सहन करणं आणि चुकीच्या गोष्टीसोबत तडजोड करणं आहे. लोक तेव्हाच बदलतात जेव्हा त्यांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येते किंवा खूप खास व्यक्ती निघून जाते. आपण दुःखात असताना कोणाचं दुःख पाहू शकत नाही, पण त्यांच्या चुका आपल्याला सर्वात स्पष्ट दिसतात. समुद्र कधीच भरत नाही, स्मशान कधीच रिकामं राहत नाही, इच्छा कधीच संपत नाहीत आणि माणसाचं मन नेहमी असमाधानी राहतं.
कधी कधी माणूस आपली ओळख गमावून बसतो, पण तरीही हवेच्या आधाराने आपल्या अस्तित्वाला शोधून काढतो. एक चांगला माणूस अनेकदा हे विसरतो की जग त्याच्यासारखं नाही. नाती कागदावरची लिखावट नसतात, ज्या पुसता येतील. त्या भावना असतात, ज्या फक्त विश्वासावर चालतात. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचं स्वतःचं डोकं असतं, जे वारंवार त्या क्षणांना पकडून आणतं जे त्रास देतात. आज जिथे आपण उभे आहोत तिथे काल कोणीतरी होतं आणि उद्या कोणीतरी अजून असेल. हे वेळेचं चक्र आहे, ज्याला कोणीही थांबवू शकत नाही. मृत्यू फक्त एकदाच मिळतो, पण जीवन प्रत्येक दिवशी एका नवीन रूपात येतं. अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने मिळतात. जे लोक खऱ्या अर्थाने हुशार असतात ते अनेकदा शांत राहतात. 4 प्रकारच्या लोकांपासून लांब राहायला हवं. पहिले, जे खोटं बोलतात. दुसरे, जे तुमचा अपमान करतात. तिसरे, जे तुमचा वापर करतात. आणि चौथे, जे तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. निसर्गाने आपल्याला फक्त 2च पर्याय दिले आहेत. एक तर देऊन जा किंवा सोडून जा. आपल्यासोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. नेहमी तेच तराजू वापरा ज्यात स्वतःला तोला, मग दुसऱ्यांना बघा. तेव्हा जाणेल की लोक तितकेही वाईट नसतात जितकं आपण त्यांना मानतो. जगातील हुशार लोकांपेक्षा आम्ही चांगले आहोत, कारण आम्ही आमची स्वप्न जरी तोडतो पण कोणाचं हृदय नाही. काही लोकांना ध्येय घरातून निघाल्यावरच मिळतं आणि काही जण आयुष्यभर प्रवासात राहतात. पण हसून अडचणींचा सामना करणाऱ्यांसमोर नशीबही झुकतं. वेळ वाळूसारखी असते. जर ती हातामधून वाहून जाऊ दिली तर ती पुन्हा परत येत नाही. एक नदी किती शांतपणे वाहत राहते. ती तिच्या मार्गात प्रत्येकाला पाणी देते, माणसांना, प्राण्यांना, झाडांना. पण जेव्हा ती जास्त खवळून वाहते तेव्हा लोक तिलाच दोष द्यायला लागतात. हाच जगाचा स्वभाव आहे. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसाठी फायदेशीर आहात तोपर्यंत लोक तुमची प्रशंसा करतील. पण जसं तुम्ही तुमची मर्यादा ओलांडायला लागलात ते तुम्हालाच दोषी ठरवतील. जे लोक त्यांच्या कर्मांमध्ये निस्वार्थ असतात ते अनेकदा एकटे राहतात. त्यांच्याजवळ सगळ्यांसाठी वेळ असतो, पण त्यांच्यासाठी कोणीच नसतं. ते सगळ्यांच्या समस्यांवर उपाय शोधतात, पण जेव्हा ते स्वतः अडचणीत असतात तेव्हा त्यांच्याजवळ असा कोणताही खांदा नसतो ज्यावर ते डोकं ठेवू शकतील. पण हेच एकटेपण त्यांना सर्वात जास्त आत्मनिर्भर बनवतं. एक दिवा जळतो आणि अंधार दूर करतो, पण जेव्हा त्याची ज्योत विझायला लागते तेव्हा कोणीही त्याची चिंता करत नाही. हीच जगाची सच्चाई आहे. जो सर्वात जास्त प्रकाश देतो त्याची उपेक्षा सर्वात आधी केली जाते. म्हणूनच श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की चांगले बना, पण या गोष्टीचीही ओळख ठेवा की कोण तुमची किंमत करतो आणि कोण फक्त तुमचा उपयोग करत आहे. चांगले लोक अनेकदा त्यांच्या भावनांवर सर्वात जास्त नियंत्रण ठेवतात. त्यांना माहिती असतं की जर त्यांनी त्यांच्या वेदना दाखवल्या तर लोक त्यांना कमजोर समजतील. म्हणून ते हसत राहतात जरी आतून कितीही तुटलेले असोत. पण कधी कधी हे गरजेचं असतं की त्यांनी त्यांच्या भावना कोणासोबत तरी शेअर कराव्या, कारण प्रत्येक माणसाला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. एका झाडासारखे बना जे त्याच्या मुळांपासून मजबूती मिळवतं आणि प्रत्येक वादळाचा सामना करतं. झाड उन्हात स्वतः जळतं पण दुसऱ्यांना सावली देतं. पण जेव्हा त्याच्या फांद्या सुकायला लागतात तेव्हा लोक त्याला तोडायला वेळ लावत नाहीत. म्हणूनच चांगुलपणाचा अर्थ हा नाही की तुम्ही स्वतःला नष्ट करावं, तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही संतुलन राखावं. दयाळू बना पण स्वतः सोबतही न्यायपूर्ण राहा. कधी कधी सर्वात मोठी परीक्षा तेव्हा येते जेव्हा तुम्ही सर्वात जास्त प्रयत्न करत असता. आयुष्य तुम्हाला पाडून पाहतं की तुम्ही उठू शकता का. चांगल्या लोकांना वारंवार पारखलं जातं कारण ते सहनशील असतात, पण लक्षात ठेवा प्रत्येक अडचण तुम्हाला जास्त मजबूत बनवते. श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मांचं फळ नक्की मिळतं. जर आज तुमच्या चांगुलपणाला कोणी ओळखत नसेल तर याचा अर्थ हा नाही की ते वाया जात आहे. जे काही तुम्ही देता ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याकडे परत येतं. कधी देवाच्या आशीर्वादाच्या रूपात, कधी आयुष्यातील कोणत्याही अनपेक्षित आनंदाच्या रूपात. म्हणूनच चांगले बना पण हुशारही बना. प्रेम करा पण स्वतःच्या मर्यादाही ठरवा. त्याग करा पण इतका नाही की लोक तुम्हाला हलक्यात घेतील. तुमच्या मनाची शांती राखून ठेवा, कारण शेवटी तीच सर्वात मोठी संपत्ती असते. चांगुलपणा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग नेहमीच कठीण असतो. जे लोक निस्वार्थपणे प्रेम आणि सेवा करतात त्यांना अनेकदा समाजामध्ये सर्वात जास्त नाकारलं जातं. हे सत्य आहे की जोपर्यंत तुम्ही कोणाच्या कामाचे आहात तोपर्यंत तुमची किंमत केली जाते, पण ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणायला शिकता त्याच दिवशी लोक तुमच्यापासून लांब जायला लागतात.
एक मेणबत्ती जेव्हा जळते तेव्हा तिच्या प्रकाशाने ती इतरांचा अंधार दूर करते, पण जशी ती वितळून लहान होते तसे लोक तिला फेकून द्यायला वेळ लावत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे जे लोक इतरांसाठी स्वतःला वाहून घेतात त्यांची किंमत तेव्हाच असते जेव्हा ते उपयोगी असतात. पण याचा अर्थ हा नाही की चांगुलपणा वाया जातो. वेळेनुसार खऱ्या कर्मांची ओळख नक्कीच होते. अनेकदा तेच लोक आपल्याला दुखावतात ज्यांच्यासाठी आपण सर्वात जास्त त्याग केला असतो. एक शेतकरी पूर्ण मनाने आपल्या पिकाला पाणी घालतो, पण जेव्हा पीक तयार होतं तेव्हा त्याला ते कापावंच लागतं. त्याचप्रमाणे ज्या लोकांना आपण सर्वात जास्त प्रेम आणि समर्पण देतो तेच लोक अनेकदा आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात. पण हाच आयुष्याचा नियम आहे. ज्याला द्यायचं कळतं तोच खरा श्रीमंत असतो. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जीवनात समतोल गरजेचा आहे. ना इतकी जास्त दया दाखवा की लोक तुमचा फायदा घेतील आणि ना इतके कठोर बना की तुमची संवेदनशीलताच हरवून जाईल. चांगुलपणा तेव्हाच प्रभावी राहतो जेव्हा तो हुशारी सोबत जोडलेला असतो. विचार करा, एक झाड आपली सावली प्रत्येकाला देतं, कोणी त्याला दगड मारला तरी. पण जेव्हा ते म्हातारं होऊन सुकतं तेव्हा लोक त्याला तोडून लाकूड म्हणून वापरू लागतात. हाच जगाचा स्वभाव आहे. जोपर्यंत तुम्ही फळ देणारे आहात तोपर्यंत लोक तुमची किंमत करतील, पण ज्या दिवशी तुम्ही कमजोर पडाल त्याच दिवशी जग तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की सेवा आणि परोपकार करा, पण स्वतःला इतकं कमजोर बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील. चांगल्या लोकांची सर्वात मोठी समस्या हीच असते की ते प्रत्येकाला स्वतःसारखं समजतात. त्यांना वाटतं की जर ते इतरांसाठी चांगलं करतील तर त्यांनाही बदल्यात तेच मिळेल. पण आयुष्याची सच्चाई यापेक्षा खूप वेगळी आहे. विचार करा, एक आई आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस मेहनत करते, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा अनेकदा ते त्यांच्या आईचा त्याग विसरून जातात. ही आईची चूक नाही तर जगाची सच्चाई आहे. लोकांना जी गोष्ट सहज मिळते ते तिची किंमत समजत नाहीत. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा माणूस प्रत्येकाला मदत करतो तेव्हा लोक त्याच्या चांगुलपणाला त्याचं कर्तव्य मानतात. जर तो एका दिवशी मदत करू शकला नाही तर तेच लोक त्याला स्वार्थी म्हणू लागतात. हे जग उपकाराला लवकर विसरून जातं, पण अपमानाला नेहमी लक्षात ठेवतं. आयुष्य जगण्याचे हक्कदार तेच आहेत जे प्रवाहाची दिशा बदलतात. देव त्यांना यश देतो जे हे समजून घेतात की नशीब स्वतःच्या हातांनी घडवायचं असतं. काही लोक वेळेच्या साच्यात सामावले आणि काही लोकांनी वेळेचा साचा बदलला. तुम्हालाही वेळेसोबत बदलावं लागेल. सत्य त्रासून जाऊ शकतं पण हरू शकत नाही. जे काही करायचं आहे स्वतःच्या हिमतीवर करायचं, कारण स्वतःच्या हिमतीवर रचलेला इतिहास जग नेहमी लक्षात ठेवतं. कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाही, आनंदी करायला येणार नाही, श्रीमंत बनवायला येणार नाही. हे सगळं तुम्हाला स्वतःच करावं लागेल. स्वतःला अशा प्रकारे तयार करा की संकट जरी आलं तरी तुम्ही स्वतःच्या हिमतीवर त्याचा सामना करू शकाल. पराभवाला घाबरू नका. प्रत्येक काम आत्मविश्वासाने करा. प्रगती तुम्हाला नक्की मिळेल. एक दिवस तुमचं स्वप्नही खरं होईल. एका हातात माईक, दुसऱ्या हातात ग्रॅमी पुरस्कार आणि पूर्ण मंच तुमचा असेल. उंची मिळत नाही टाचा वर करून, उंची मिळते ती डोकं झुकवल्याने. शिखरावर पोहोचण्याआधी त्याला चढावं लागतं. ध्येय काय आहे, रस्ता काय आहे, जर हिंमत असेल तर अंतर काय आहे. यशाला कोणताही पर्याय नसतो. न पडता कोणीही मोठा होत नाही. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही सगळं एकटेच करू शकता. शेवट गोड तर सगळं गोड. म्हणजे रस्त्यात कितीही अडचणी आल्या तरी शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं आहे. हा सुखद शेवट स्वतःच्या हिमतीवर चालून जगाला दाखवायचा आहे. तुमची यश कधीही कुठेही पोस्ट करू नका. फक्त विनोद आणि गमती पोस्ट करा, जेणेकरून लोकांना वाटेल की तुमचं कोणतंही भविष्य नाही, कारण लोक तुमच्या प्रगतीने जळतात. आयुष्य एक संघर्ष आहे, तो एकट्यानेच पार करावा लागतो. काही लोक रस्ता दाखवतात, पण चालायला तुम्हाला स्वतःलाच लागतं. ज्यांना एकटं चालण्याची हिंमत असते त्यांच्याच मागे एक दिवस लोकांचा ताफा असतो. कोणाला 9 सेकंद धावण्यासाठी 4 वर्षांचं प्रशिक्षण लागतं आणि लोक एका महिन्यातच हार मानून घेतात. उंचीवर तेच पोहोचतात जे सुडाऐवजी बदलाचा विचार करतात. भीक किंवा खैरातीत मिळालेल्या यशापेक्षा स्वतःच्या हिमतीवर एखादं लहानसं ध्येय मिळवणं लाख पटीने चांगलं आहे. अंधाराशी लढून स्वतःला जागं करायचं आहे. मेहनतीची ज्योत हृदयात पेटवायची आहे. याच आगीने हे आकाश प्रकाशित होईल. संघर्षाचं मैदान आहे, हृदयात एक वादळ आहे.
जगात काही मिळवण्यासाठी महान असणं गरजेचं आहे. आज एकटे आहात, उद्या जग सोबत असेल. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा एकटं चालण्याची हिंमत ठेवा. माणूस जेव्हा एकटा असतो, निराश होतो, स्वतःला असहाय्य समजू लागतो, पण हीच परिस्थिती त्याला मजबूत बनवते. तुम्हाला स्वतःला हे म्हणायला हवं की जरी आज मी एकटा आहे, उद्या सगळं जग माझ्यासोबत असेल. ध्येयच तुमचा साथीदार आहे. रस्त्यात जे भेटतील त्यांचा ताफा बनवत चला, आणि जर नाही भेटले तर स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करत चला. वादळांमध्ये वाढणारेच जगाला बदलतात. स्वतःहून बनण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, कारण आयुष्य तयार केलेलं मिळत नाही. तुमचं आयुष्य तुम्हाला स्वतःच तयार करावं लागेल. मला आयुष्य म्हणतं की सवयी बदलून घे. खूप चाललो मी दुसऱ्यांच्या मागे, आता थोडं स्वतः सोबत चालून बघ. नशीब तर आधीच लिहिलं गेलं आहे, पण प्रयत्नांनीच ते मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा आयुष्यात अंधार खूप गडद होतो तेव्हा समजून घ्या की प्रकाश जवळच उभा आहे. वेळ कधीच सारखी नसते. ना सुख कायम आहे ना दुःख. जेव्हा आयुष्याच्या वाटेवर सगळं बिघडलेलं वाटतं, जेव्हा प्रत्येक दिशा अंधुक वाटते आणि जेव्हा आपले लोकही परके वाटू लागतात, तेव्हा मनात एक प्रश्न येतो, ही वेळ कधी बदलेल का? श्रीकृष्णाचा हा उपदेश तिथूनच जन्माला येतो जिथे माणूस पूर्णपणे हार मानणार असतो. तो क्षण असतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता कोणताही मार्ग शिल्लक नाही, आता कोणतीही आशा शिल्लक नाही. पण कृष्ण म्हणतात, अंधार कितीही गडद असो तो कधीच कायम नसतो. जसा अंधार आपल्या अंतिम मर्यादेवर पोहोचतो, त्याच्या लगेचच नंतर सूर्य उगवतो. हाच निसर्गाचा नियम आहे, हेच जीवनाचं चक्र आहे, आणि हीच वेळेची सर्वात मोठी गोष्ट आहे. ती कधीच सारखी नसते. आपल्या आयुष्यातही असेच क्षण येतात जेव्हा आपण संघर्षाने वेढलेले असतो, जेव्हा आपल्याला वाटतं की हे दुःख कदाचित कधीच संपणार नाही. पण इथेच आपली सर्वात मोठी परीक्षा असते, आपली श्रद्धा, आपला संयम आणि आपल्या कर्माची. कृष्ण आपल्याला हे सांगत नाहीत की दुःख येणार नाहीत किंवा संघर्ष होणार नाहीत. ते म्हणतात, जेव्हा सगळं काही गोंधळून जाईल तरीही हा विश्वास सोडू नकोस की उजेड जवळच आहे. अनेकदा अंधार आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर आत डोकावून पाहण्यासाठी येतो. जेव्हा बाहेर प्रकाश नसतो तेव्हाच माणूस आतल्या बाजूला वळतो, आणि त्या आतल्या प्रकाशाला ओळखल्यानंतरच त्याला कळतं की खरी प्रकाश तर त्याच्या आतच होता, ज्याला जगाच्या प्रकाशाने झाकून ठेवलं होतं. एक लहान बाळ जेव्हा चालायला शिकतं तेव्हा वारंवार पडतं. प्रत्येक वेळी पडल्यानंतर ते रडतं, पण तरीही उभं राहतं. त्या बाळाला माहित असतं का की ते चालू शकेल? नाही, पण ते पडूनही प्रयत्न करतं, आणि तोच प्रयत्न त्याचं भविष्य बदलतो. अगदी तसेच आपणही जेव्हा आयुष्यात पडू तेव्हा पडून तिथेच राहू नये. हे विचार करू नये की हा अंधार आता कधीच जाणार नाही. हे विचार करा की कदाचित हाच तो क्षण असेल जेव्हा सगळं काही बदलणार आहे. कारण कृष्ण हेच तर म्हणतात, अंधार जेव्हा सर्वात गडद होतो तेव्हा समजून घ्या की उजेड सर्वात जवळ आहे. सुखाची स्थितीही कायम नसते. जर आज सगळं काही ठीक चाललं आहे तर हा गर्व करू नका की नेहमी असंच राहील. कारण वेळेचं चक्र फिरतं. ते दिवसाचं रात्रीत आणि रात्रीचं दिवसात रूपांतर करतं. ते राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राजा बनवू शकतं. म्हणूनच जेव्हा दुःख येतं तेव्हा खचून जाऊ नकोस, आणि जेव्हा सुख येतं तेव्हा उंच उडू नकोस. दोन्ही स्थिती कायम नसतात. खरी गोष्ट ही आहे की तू वेळेचा वेग समजून घे आणि त्याच्या सोबत समतोल राखत चल. लक्षात ठेव, कृष्ण कधीच हे म्हणाले नाहीत की तू दुःखापासून पळून जा. ते हेही म्हणाले नाहीत की तू संघर्षाला घाबर. ते म्हणाले, तू तुझ्या मनाला स्थिर कर, कारण तू हे जाणून घे की वेळ कितीही क्रूर वाटली तरी ती नक्कीच बदलेल. आणि कदाचित म्हणूनच ते म्हणतात, जेव्हा आयुष्यात अंधार खूप गडद होतो तेव्हा घाबरू नकोस, कारण प्रकाश जवळच उभा आहे. फक्त तू थांबू नकोस, डगमगू नकोस, कारण ही वेळाही निघून जाईल, आणि तेव्हा तुला समजेल की जे काही तुझ्यावर ओढवलं ते तुला घडवण्यासाठी आलं होतं, संपवण्यासाठी नाही. श्रीकृष्ण म्हणतात, तू वर्तमानात कर्म कर, कारण तू गेलेला दिवस बदलू शकत नाहीस आणि येणारा दिवस टाळू शकत नाहीस. वेळ तुझ्याकडून फक्त तुझा आज मागतो. अनेकदा आपण सकाळी उठतो आणि गेलेल्या दिवसाची एखादी चूक, एखादा पछताप किंवा एखादा जुना अनुभव आपल्या मनावर राज्य करतो.
किंवा मग आपण दिवसभर हेच विचार करतो की येणाऱ्या उद्यामध्ये काय होईल, माझी नोकरी टिकेल की नाही, माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही, लोक काय म्हणतील, आणि याच गोंधळात आपण आजला गमावून बसतो. श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला गीतेचं ज्ञान देत होते तेव्हाही अर्जुन भविष्याबद्दल गोंधळलेला होता. जर मी युद्ध केलं तर काय होईल, माझे जवळचे लोक मरतील, मी दोषी ठरेन, माझ्या नंतर काय होईल. तेव्हा श्रीकृष्ण स्पष्ट म्हणाले, तुला फक्त वर्तमानात राहून कर्म करायचं आहे. गेलेला दिवस तुझा राहिला नाही, कारण ती आता फक्त एक आठवण आहे. येणारा दिवसही तुझा नाही, कारण तो अजून आलाच नाही आहे. तुझ्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, हा वर्तमान क्षण, हा आज, आणि वेळ तुझ्याकडून याच जबाबदारीची मागणी करते. विचार करा, जर एखादा माणूस रस्त्यात चालताना वारंवार मागे वळून पाहिल किंवा इतका घाबरलेला असेल की पाऊलच पुढे टाकणार नाही, तर तो पुढे जाऊ शकेल का? नाही. त्याचप्रमाणे जर तू तुझ्या आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक वेळी एकतर भूतकाळाबद्दल दुःखी राहशील किंवा भविष्याला घाबरत राहशील, तर तू आयुष्यात पुढे कसा जाणार? आपण गेलेल्या दिवसात केलेली चूक बदलू शकत नाही. हो, त्यातून शिकू शकतो, पण वारंवार त्याचा विचार करून पश्चाताप करणं, स्वतःला दोष देणं, हे फक्त आजला कमजोर करतं. आणि भविष्य, ते तर अनिश्चित आहे. जर तू आज काहीच केलं नाहीस तर उद्या काहीही तसं होणार नाही जसं तुला हवं आहे. बघ, सूर्य आज उगवला आहे, ही सकाळ, ही हवा, हा क्षण, हे पुन्हा कधीच येणार नाही. ही एक वेळची संधी आहे ज्यात तू तुझं नशीब लिहू शकतोस. पण यासाठी हे गरजेचं आहे की तू तुझं लक्ष इकडे तिकडे भटकवू नकोस, ना गेलेल्या पानांवर आणि ना भविष्याच्या कल्पनांवर. फक्त या एका क्षणात, या एका दिवसात, या एका श्वासात पूर्ण जागरूकतेने जग. हीच ती गोष्ट आहे जी श्रीकृष्ण गीतेत वारंवार सांगतात, कर्म करा, फळाची चिंता करू नका. ही फळाची चिंता काय आहे? ही भविष्याची चिंताच तर आहे. आणि फळाची चिंता का होते? कारण आपण आपल्या कर्माला पूर्णपणे जगत नाही. जेव्हा आपण आजचं कर्म पूर्ण समर्पणाने करतो तेव्हा भविष्य आपोआपच सुंदर होतं. एक शेतकरी शेतात बी पेरतो. जर तो बी पेरून दुसऱ्याच दिवशी विचार करू लागला की झाड का उगवलं नाही, किंवा त्याला भीती वाटू लागली की जर पाऊस नाही आला तर काय होईल, तर तो शेती करू शकणार नाही. त्याला फक्त हे करायचं असतं, आज बी पेर, वेळेवर पाणी दे, जमिनीची काळजी घे. बाकी सगळं, झाड कधी उगवेल, फळ कधी येईल, हे वेळेनुसार आपोआप होतं. अगदी तसेच आयुष्यातही आज तू जे करत आहेस तेच तुझं सर्वात मोठं साधन आहे, तेच तुझं भविष्य घडवतं. तर जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात वेळ तुझ्याकडून फक्त तुझा आज मागतो, तेव्हा ते आपल्याला हे आठवण करून देत आहेत की जीवनाचं सार आज मध्ये आहे. ना गेलेला दिवस तुझा आहे, ना भविष्य पूर्णपणे तुझं असेल. पण आज, हा क्षण, हे कर्म, हा निर्णय तुझा आहे. आणि जर तू हा क्षण पूर्ण जागरूकतेने जगलास तर फक्त गेलेल्या दिवसाचा पश्चातापच नाही मिटणार, तर भविष्याची चिंताही संपून जाईल. कारण जो व्यक्ती आजला पूर्ण प्रामाणिकपणे जगतो त्याचा उद्या स्वर्णिमच असतो. श्रीकृष्ण म्हणतात, जोपर्यंत तू तुझा पराभव स्वीकारत नाहीस तोपर्यंत वेळही तुला हरवू शकत नाही. हे वाक्य जितकं सोपं वाटतं तितकंच ते खोल आहे. याचा अर्थ फक्त एवढाच नाही की तू हार मानू नकोस. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तू आतून स्वतःला तुटलेला मानत नाहीस तोपर्यंत कोणतीही शक्ती, कोणतीही परिस्थिती, कोणतीही वेळ तुला हरवू शकत नाही. बघ, आयुष्यात पराभवाचा अनुभव प्रत्येकाला येतो. कोणी परीक्षेत अयशस्वी होतो, कोणी नात्यात तुटून जातो, कोणी व्यापारात नुकसान सहन करतो आणि कोणी आपली स्वप्न अपूर्ण सोडून देतो. प्रत्येक जण कधी ना कधी त्या वळणावर पोहोचतो जिथे त्याला वाटतं आता अजून नाही. पण इथेच श्रीकृष्णाचं बोलणं आपला हात धरतं. कारण खरा पराभव तेव्हा होतो जेव्हा तू स्वतःहून मानतोस की मी आता करू शकत नाही, माझ्याकडून होणार नाही, सगळं संपलं आहे. पण जर तू पडूनही म्हणालास मी पुन्हा उभा राहीन, तर तुझ्या विरोधात उभी असलेली वेळही हार मानते. वेळेचं सर्वात मोठं शस्त्र आहे थकून टाकणं, तुटायला भाग पाडणं. आणि जेव्हा माणूस स्वतःच म्हणतो की मी हरलो आहे तेव्हा वेळेला जिंकण्यासाठी वेळ लागत नाही. पण जर तू म्हणालास नाही मी अजूनही बाकी आहे, तर वेळही तुला हरवण्याचा प्रयत्नात थकून जाईल. आता विचार कर, एक दिवा आहे जो वादळातही लुकलुकत आहे. सगळे म्हणतात की हा विझून जाईल, पण तो विझत नाही. का? कारण त्याने आतून अजून हार मानलेली नाही.
त्याची ज्योत म्हणते, जोपर्यंत मी जिवंत आहे मी जळणार. असाच तू पण जेव्हा आतून म्हणतोस मी पुन्हा प्रयत्न करेन, तर मग कितीही अडचणी का असेनात त्या तुझ्याकडून जिंकू शकत नाहीत. जगात जेवढेही महान लोक झाले आहेत ते सगळे कधी ना कधी पराभवाच्या खूप जवळ पोहोचले होते, पण त्यांनी तो पराभव स्वीकारला नाही. महाभारतातच बघ, जेव्हा अर्जुन युद्धभूमीमध्ये आपलं धनुष्य खाली ठेवतो आणि म्हणतो मी हे युद्ध करू शकत नाही, तेव्हा तो हार मानत नव्हता का? पण श्रीकृष्ण त्याला उठवतात, त्याला त्याची भूमिका आठवण करून देतात आणि तेव्हा अर्जुन आतून उभा राहतो. तोच क्षण त्याचा योद्धा म्हणून पुनर्जन्म होता. आपल्या आयुष्यातही अनेकदा असं होतं की आपण आतूनच तुटून जातो. कोणी म्हणतं आता माझं नशीब खराब आहे, कोणी म्हणतं आता माझं वय निघून गेलं, कोणी म्हणतं माझ्याकडे साधनं नाहीत. पण सच्चाई ही आहे, कोणतीही बाहेरची परिस्थिती तुला तेव्हापर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत तू स्वतःला आतून हरत नाहीस. एक उदाहरण घ्या, एका बीजालाच बघ, ते मातीत दबलेलं असतं, अंधारात, जडपणात, एकटेपणात, कोणतीही आशा दिसत नाही, पण तरीही ते आतून हार मानत नाही. आणि एक दिवस ते बी आपली छाती फाडून मातीला तोडतं आणि कोंब बनून बाहेर येतं, उजेडात, आयुष्यात. अनेकदा तू पण त्या बीजासारखा असतोस, अंधारात, दाबलेला, हरवलेला. पण जर तू म्हणालास की मी अजून जिवंत आहे, मी अजून थांबलो नाहीये, तर मग कोणतंही वादळ, कोणतीही अडचण, कोणतीही वेळ तुला हरवू शकत नाही. कारण तुला हरवण्यासाठी वेळेला तुझ्या आत्म्याला तोडावं लागेल, आणि जर तू त्याला तुटू दिलं नाहीस तर तू अजिंक्य आहेस. म्हणून श्रीकृष्ण हे सांगत नाहीत की तू कधीच पडणार नाहीस. ते म्हणतात, पड पण हार मानू नकोस, तूट पण विखरून जाऊ नकोस, थकून जा पण थांबू नकोस. कारण जसा तू म्हणतोस मी हरलो आहे, त्याच क्षणी तू वेळेसमोर झुकतोस. पण जर तू म्हणतोस मी अजूनही उभा आहे, तर वेळही तुझ्या पुढे डोकं टेकवते. श्रीकृष्ण म्हणतात, संयम ठेव. जसं बीजाला झाड बनण्यासाठी वेळ लागतो, तसंच तुझे प्रयत्नही रंग आणतील. वेळ तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही. जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी मोठं करू इच्छितो, जेव्हा आपण मेहनतीने आपल्या स्वप्नांचा पाया रचतो, तेव्हा अनेकदा आपण लवकरच परिणामांची आशा करायला लागतो. पण जेव्हा तो परिणाम वेळेवर मिळत नाही, तेव्हा आपण हताश होतो, त्रासून जातो आणि कधी कधी स्वतःवरचा विश्वासच गमावून बसतो. पण हाच तो क्षण असतो जिथे श्रीकृष्णाचा हा उपदेश आपलं मार्गदर्शन करतो. संयम ठेव. ज्याप्रमाणे एक लहानसं बी जेव्हा मातीत टाकलं जातं तेव्हा ते लगेच फळ देत नाही. ते अंधारात दबलेलं असतं, आतल्या आत मुळं पसरवतं. वरून काहीच दिसत नाही, ना पानं, ना खोड, ना फूल. पण याचा अर्थ हा नाही की बी निष्क्रिय आहे. खरं तर त्या बीजाच्या आत सर्वात महत्वाची प्रक्रिया सुरू असते, अदृश्य पण आवश्यक. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तू तुझ्या आयुष्यात सतत प्रयत्न करत आहेस, प्रामाणिकपणे, श्रद्धेने, पूर्ण समर्पणासोबत, आणि तरीही परिणाम मिळत नाही, तर याचा अर्थ हा नाही की तुझे प्रयत्न वाया जात आहेत. उलट ही वेळ तुला आकार देत असते. तुझ्या आत संयम, सामर्थ्य, अनुभव आणि एक मजबूत आत्म्याचं बांधकाम करत असते. समस्या ही आहे की आजचा माणूस लगेच फळ देणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. त्याला लगेच यश हवं असतं, लगेच मान सन्मान, लगेच बदललेलं नशीब. पण जी गोष्ट लगेच मिळते ती टिकत नाही, आणि जी हळूहळू बनते, जसं एक झाड, ती कायमस्वरूपी असते. त्याचा पाया खोल असतो आणि त्याच्या फांद्या लांबपर्यंत पसरतात. म्हणून कृष्ण म्हणतात, संयम ठेव. कारण तुझे प्रयत्न भलेही आता फळ देत नसतील, पण ते वाया जात नाहीत. वेळ सगळं काही पाहत आहे आणि वेळ न्याय करते, कोणत्याही भेदभावाशिवाय. जरा विचार कर, एखादा कलाकार जेव्हा एक मूर्ती बनवतो तेव्हा तो आधी दगडावर वारंवार घाव घालतो. अनेक घाव मूर्तिकलेच्या दिशेने जात नाहीत, पण ते आवश्यक असतात. अगदी तसेच आयुष्यही तुला वारंवार पारखतं, कधी अपयश देऊन, कधी एकटेपणा देऊन, कधी तुला त्या टप्प्यावर नेऊन जिथे फक्त तू आणि तुझी मेहनत असते. आणि तेव्हा जेव्हा तू न थकता, न थांबता, न तुटता आपल्या वाटेवर चालत राहतोस, तेव्हा वेळही तुझ्यावर प्रभावित होते. बघ, वेळ आंधळी नाहीये. ती पाहते की तू कधी पडलास, कधी उठलास, किती वेळा तुटलास आणि तरीही कसा जोडला जात राहिलास. वेळेचं काम आहे योग्य वेळी फळ देणं, आणि तुझं काम आहे त्या वेळेपर्यंत प्रयत्न करत राहणं.
जर बी जमिनीला म्हणालं की तू मला लवकर उगव, नाही तर मी सुकेन, तर काय होईल? बी सुकून जाईल, कारण संयमाचा अभाव त्याचं जीवन संपवून टाकेल. पण जे बी म्हणतं, मी जितका वेळ अंधारात राहावं लागेल राहीन, कारण एक दिवस मी झाड बनेन, तेच बी एक दिवस फळं, फुलं आणि सावली देतं. तुझे प्रयत्नही असेच बीज आहेत. तू प्रत्येक दिवशी मेहनत करत आहेस, कोणत्याही टाळ्या ऐकण्याच्या आशेने नाही, कोणत्याही मंचाच्या आशेने नाही. तर लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या आत जी सच्चाई आहे, जी तपश्चर्या आहे, ती वेळेपासून लपलेली नाही. आणि जेव्हा वेळ देईल तेव्हा इतकं देईल की तू स्वतःही आश्चर्यचकित होशील. पण तोपर्यंत संयम ठेव. श्रीकृष्ण म्हणतात, जो वेळेसोबत चालत नाही, वेळ त्याला मागे सोडून देते. आणि जो वेळेला समजून घेतो तोच विजेता ठरतो. वेळ हे असं तत्व आहे जे दिसत नाही, स्पर्श करता येत नाही आणि थांबवताही येत नाही, तरीही ते प्रत्येक माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवते. वेळ ना थांबते आणि ना कोणाची वाट पाहत. म्हणूनच श्रीकृष्णाचा हा उपदेश फक्त एक सल्ला नाही, हे जीवनाचं एक गूढ सत्य आहे. जर तू वेळेसोबत चालत नाहीस तर वेळ तुला मागे सोडून देईल. आता याचा अर्थ फक्त एवढाच नाही की तू वेगाने चल, तर याचा अर्थ खोल आहे. याचा अर्थ आहे की तू वेळेचे संकेत ओळख, बदल समजून घे आणि गरजेनुसार स्वतःला त्यात सामावून घे. कारण वेळ कधीच स्थिर नसते. आणि जो माणूस स्थिर होतो, जो जुन्या विचारांमध्ये अडकून राहतो, जो गेलेल्या दिवसांच्या सवयींना चिकटून राहतो, वेळ त्याला मागे सोडून देते. बघ, आजच्या काळात आपण बदल सगळीकडे पाहत आहोत. विचारात, तंत्रज्ञानात, नात्यांमध्ये, जीवनाच्या गतीमध्ये. जे लोक या बदलांना नकार देतात ते हळूहळू समाजातून बाहेर फेकले जातात, एकटे पडतात. पण जे वेळेला समजून घेतात त्यांना हे माहीत असतं की कधी थांबायचं आहे, कधी पुढे जायचं आहे, कधी स्वतःला बदलायचं आहे आणि कधी काहीतरी सोडून द्यायचं आहे. हीच समज त्यांना विजेता बनवते. महाभारतातही बघ, जेव्हा अर्जुन युद्धभूमीमध्ये उभा राहून आपल्या धर्माबद्दल आणि नात्यांबद्दल गोंधळलेला असतो, तेव्हा वेळ त्याच्या पुढे निघून गेलेली असते. युद्धाची वेळ आलेली आहे, निर्णयाचा क्षण समोर आहे. आणि जर तो वेळेसोबत चालला नसता, जर तो फक्त भावनांमध्ये वाहून गेला असता, तर तो फक्त मागेच राहिला नसता, तर पूर्ण पांडव सेनेचा पराभव निश्चित झाला असता. पण जेव्हा कृष्ण त्याला समजवतात, तू फक्त तुझ्या धर्माचं पालन कर, तू युद्ध कर, ही वेळ तुझी वाट पाहणार नाही, तेव्हा अर्जुन निर्णय घेतो, वेळेसोबत उभा राहतो आणि तोच क्षण त्याला विजयाच्या दिशेने घेऊन जातो. तू पण विचार कर, किती वेळा आपण आयुष्यात एखाद्या जुन्या दुःखात, जुन्या सवयीत किंवा जुन्या विचारात अडकून राहतो. मान घे, कोणीतरी तुला धोका दिला आणि तू अनेक वर्ष त्याच दुःखाला पकडून राहिलास. किंवा तू एकदा अयशस्वी झालास आणि त्याच अनुभवाच्या भीतीने तू पुन्हा प्रयत्नच केला नाहीस. अशा स्थितीत तू काय करत आहेस? तू त्या क्षणात थांबून गेला आहेस, पण वेळ तर पुढे निघून गेली आहे. आता जर तू वेळेसोबत चालला नाहीस तर जीवन तुला मागे सोडून देईल. तुझ्या आजूबाजूचे लोक पुढे जात राहतील, नवीन अनुभवांमधून जात राहतील, नवीन उंचीवर पोहोचत राहतील आणि तू तिथेच राहून जाशील, तुझ्या त्याच जुन्या दुःख, भीती किंवा जडपपणामध्ये. पण जो व्यक्ती वेळेला समजून घेतो त्याला माहित असतं की कधी थांबायचं आहे, कधी सोडायचं आहे, कधी स्वीकारायचं आहे आणि कधी बदलायचं आहे. वेळ प्रत्येक दिवशी तुला संदेश देते, कधी अपयशाच्या रूपात, कधी संधीच्या रूपात, कधी आव्हानाच्या रूपात आणि कधी नात्यांमधील बदलाच्या रूपात. पण जो व्यक्ती हे संकेत समजून घेतो तो कोणत्याही सामान्य माणसासारखा जगत नाही, तो विजेता ठरतो, कारण त्याने वेळेला साथीदार बनवला आहे. आणि जेव्हा वेळ तुझा साथीदार बनते तेव्हा तू मागे राहू शकत नाहीस. मग तू कितीही वेळा पडला असलास तरी वेळ तुला पुन्हा उठवून देते. फक्त अट ही आहे की तू वेळेला समजून घे, तिच्या स्पंदनांना ऐक. तर मग विचार करू नकोस की तू कधी यशस्वी होशील, कोण तुझ्या सोबत आहे, कोण तुझ्या विरोधात आहे. तू फक्त स्वतःला एक प्रश्न विचार, मी वेळेसोबत चालत आहे का? कारण जर तुझं उत्तर हो असेल तर तुझ्या कोणीही हरवू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यात काहीही कायमस्वरूपी नाही, ना जय ना पराजय. वेळ सगळं काही वाहून नेते, फक्त तुझ्या कर्मांना सोडून. आपण सगळे कधी ना कधी या भ्रमात पडतो की जे आपल्याकडे आज आहे, मग ते आपलं यश असो,
आपला सन्मान असो किंवा इथपर्यंत की आपलं दुःख आणि वेदना ते नेहमीसाठी राहील. पण श्रीकृष्ण आपल्याला त्या सत्याची ओळख करून देतात ज्याच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, की या जगात काहीही कायम नाही. तू आज जिंकत आहेस, सगळे तुझं कौतुक करत आहेस, यश तुझ्या आजूबाजूला आहे, पण हे नेहमी असंच राहील का? आणि जर आज तू तुटलेला आहेस, हरलेला आहेस, एकटा आहेस, तर ही स्थिती कधीच बदलणार नाही का? आयुष्याचं सर्वात मोठं सत्य हेच आहे की वेळ सतत बदलत राहते. जे आज तुझं आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचं असू शकतं. जे आज तू सहन करत आहेस ते उद्या निघून जाईल. प्रत्येक परिस्थिती, मग ती कितीही कठीण किंवा सोपी का असेना, वेळेच्या प्रवाहात वाहून जाते. पण या संपूर्ण जीवन प्रवाहात एक गोष्ट अशी आहे जी वेळेनंही वाहून जात नाही, तुझी कर्म. तुझी कर्मच अशी आहेत जी तुला परिभाषित करतात. तुझी कर्मच ती बीजं आहेत जी तू प्रत्येक दिवशी पेरतोस. आणि वेळ जरी बदलत राहिली तरी तुझ्या कर्मांचं फळ तुला नक्कीच परत मिळतं. महाभारताचंच उदाहरण घे. जेव्हा पांडवांनी वनवास सहन केला, अपमान सहन केला, राज्य गमावलं, तेव्हा सगळं त्यांच्या विरोधात होतं. पण त्यांची कर्म, त्यांचा धर्म, त्यांची निष्ठा, त्यांचं सत्य ते कधीच डगमगलं नाही. आणि वेळ जी त्यावेळी दुर्योधनाच्या बाजूने होती, हळूहळू बदलू लागली आणि शेवटी तेच पांडव विजयी झाले. कृष्ण हे सांगत नाहीत की तू विजयाला क्षुल्लक समज किंवा पराभवाला सहन कर. ते म्हणतात तू दोन्हीला सारखं बघ, कारण दोन्हीही निघून जाणारे आहेत. जर तू जिंकून गर्वात बुडालास तर जेव्हा पराभव येईल तेव्हा तू तुटून जाशील. आणि जर तू हरून हिंमत गमावून बसलास तर जेव्हा संधी येईल तेव्हा तू तिला ओळखूही शकणार नाहीस. म्हणूनच तू विजयाने डगमगू नकोस आणि पराभवाने थकू नकोस. तू फक्त कर्म कर, खऱ्या मनाने, पूर्ण समर्पणाने. कारण जय आणि पराजय दोन्ही वेळेचे भाग आहेत, पण कर्म तुझ्या आत्म्याचा भाग आहे आणि आत्मा वेळेच्या पलीकडे असतो. विचार करून बघ, तू एखादं काम करतोस, जरी ते लहान असो. एखाद्या भुकेल्याला भाकरी देणं, एखाद्या रडणाऱ्याला हिंमत देणं, एखाद्या तुटलेल्या चेहऱ्यावर हसू परत आणणं. ती लहानशी लहान कर्मही वेळेतून वाचतात. लोक विसरू शकतात, वेळ पुढे जाऊ शकते, पण ब्रह्मांड त्यांना जपून ठेवतं. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तीच कर्म तुला अशी फळं देतात ज्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. दुसऱ्या बाजूला जर तू फसवणूक करतोस, धोका देतोस, अन्याय करतोस, तर जरी वेळेने तुला लपवलं तरी कर्म लपत नाहीत. ती तुझ्याशी एक दिवस नक्कीच भेटतात, जरी वेळ निघून गेलेली असो. म्हणूनच कृष्ण म्हणतात, वेळ तुला धोका देऊ शकते, लोक तुझ्यापासून तोंड फिरवू शकतात, परिस्थिती तुझ्याशी टक्कर घेऊ शकते, पण तुझी कर्म ती तुला कधीच सोडून देणार नाहीत. विजय जरी आला तरी नम्रतेने, पराजय जरी आला तरी संयमाने. आणि प्रत्येक परिस्थितीत फक्त कर्मावर ठाम राहा, कारण शेवटी सगळं काही वेळ वाहून नेईल, पण तू केलेलं प्रत्येक कर्म तुझ्यासोबत चालेल. श्रीकृष्ण म्हणतात, तू पडलास तर काय झालं, वेळ तुला पुन्हा उठण्याची संधी देईल, पण उठायला तुलाच लागेल. जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात पडते, म्हणजे जेव्हा ती हारते, तुटलेली वाटते, अयशस्वी होते, किंवा जेव्हा जग तिला नाकारतं, तेव्हा सर्वात आधी तिच्या आत्म्यात एक शांतता उतरते. ती शांतता कधी कधी इतकी खोल असते की माणूस स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो. अशा वेळी मन वारंवार हेच म्हणतं, आता काय उरलं आहे, आता कशासाठी प्रयत्न करू, कोणीच नाहीये माझ्यासोबत, आता तर आयुष्य थांबलं आहे. पण इथे श्रीकृष्णाचं हे बोलणं प्रकाश बनून येतं. ते हे म्हणत नाहीत की तू कधीच पडणार नाहीस. ते हेही म्हणत नाहीत की तू प्रत्येक वेळी विजयी होशील. ते म्हणतात, तू पडलास तर काही हरकत नाही, वेळ तुला पुन्हा संधी देईल, पण त्या संधीचा उपयोग करायला तुलाच लागेल. वेळ खूप विचित्र असते. ती ना कोणासाठी थांबते ना कोणासाठी पुन्हा परत येते, पण ती एक गोष्ट नक्की करते, ती प्रत्येकाला कधी ना कधी एक दुसरी संधी देते. समस्या तिथे नाहीये की तू पडलास, उलट तिथे आहे जेव्हा तू हे विचार करून बसून राहतोस की आता उठून काही फायदा नाही. तू लक्षपूर्वक विचार कर, जेव्हा तू पडलास तेव्हा तुझा आत दुःख होतं, निराशा होती, पण त्याच सोबत एक अजून गोष्ट होती, अनुभव. तुझा मागचा पराभवच तुला शिकवेल की आता काय करायचं नाही. तुझ्या मागच्या ठेचाच तुला सांगतात की पुढे कोणत्या वाटेवर सावध राहायचं आहे.
आणि वेळ तुला पुन्हा संधी देईल. एकदा नाही, अनेक वेळा देईल. पण या संधींचा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा तू त्यांच्यासाठी तयार असतोस. मान घे, एक शेतकरी आहे. त्याने बी पेरलं, पण पहिला पाऊस खूप जोरदार आला आणि सगळी बी वाहून गेली. तो शेतकरी पुढच्या वेळी बी नाही पेरतो का? जर तो बसून राहिला आणि म्हणाला की आता काय फायदा, तर तो उपाशी मरेल. पण जर तो पुन्हा उठला, मातीला पुन्हा तयार केलं आणि पुढच्या वेळी हवामान समजून बी पेरलं, तर काय माहित, पुढच्या वेळी त्याला दुप्पट पीक मिळेल. आयुष्यही हेच करतं. ते तुला पुन्हा जमीन देतं, पुन्हा आकाश दाखवतं. पण पुन्हा बी पेरण्याचं काम तुझं आहे. उठण्याची हिंमत तुला करावी लागेल. दुसरं कोणी येऊन तुला उभं करू शकत नाही. कदाचित कोणी आधार देईल, एक शब्द बोलेल, पण स्वतःच्या पायावर उभं राहणं हे तुझंच काम आहे. कृष्णाचा हा उपदेश आपल्याला हेही शिकवतो की जेव्हा तू पडला आहेस तेव्हा अपयश तुला संपवण्यासाठी आलेलं नाही, ते तुला नवीन रूप देण्यासाठी आलं आहे. तू जो आधी होतास त्यापेक्षा जास्त खोल, समजूतदार आणि मजबूत बनवण्यासाठी आला आहे. आणि जसा तू हे समजून घेतोस तसाच तू उठायला लागतोस. कदाचित हळूहळू, कदाचित थरथरत, कदाचित रडत, पण उठणं हाच तुझा पुनर्जन्म असतो. आणि लक्षात ठेव, जे लोक आयुष्यात प्रत्येक वेळी पडल्यानंतर उठले आहेत तेच पुढे जाऊन लोकांना रस्ता दाखवतात. कारण त्यांनी फक्त यश पाहिलं नाही, त्यांनी पतन, अंधार आणि एकटेपणही अनुभवलं आहे. तर जर तू पडला आहेस तर हे अंतिम टप्पा नाहीये, हा फक्त एक विराम आहे, एक वळण आहे जिथून तुला पुन्हा चालायचं आहे. वेळ पुन्हा संधी देईल, दरवाजे उघडेल, पण त्या दरवाजांमधून जाण्यासाठी पहिलं पाऊल तुलाच टाकावं लागेल. आणि जेव्हा तू उठशील त्या दिवशी तू फक्त वेळेचे आभार मानणार नाहीस, तर स्वतःचेही, की तू पडलाच पण मोडला नाहीस. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढंच. मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही जाणून घेता आलं असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. आणि